शांततेचा संदेश देणाऱ्या इज्जतमाला सुरुवात. जिल्ह्याभरातील हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती. निलंगा इथं जिल्हास्तरीय 2 दिवसीय तबलिगी इज्जतमाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी सर्वोच्च विद्वानांचे प्रवचन ऐकण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती. निलंगा येथील लातूर रोडवर न्यू ईदगाह मैदानाजवळच सुरू असलेल्या इज्जतमासाठी रविवारी सायंकाळपासूनच इज्जतमास्थळी भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत हजारो भाविक इज्जतमा ठिकाणी जमा होत होते. स्वयंसेवकांनी या परिसरातून वाहनांचा मुक्त प्रवाह सुलभ करण्यासाठी काम केले. पहिल्या दिवशीच्या जोहरच्या नमाजनंतर कामकाजाची सुरुवात युसुफ साहब एसटी यांच्या प्रवचनाने झाली, तर दुपार, संध्याकाळ आणि संध्याकाळ नंतरच्या सत्रात मौलानांनी संबोधित केलं. वक्त्यांनी मंडळींना त्यांच्या श्रद्धेच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून धार्मिकतेचं आणि सेवेचं जीवन जगण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की लोकांनी व्याज घेणं आणि देणं यासह इस्लाममध्ये निषिद्ध असलेल्या सर्व गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे. विद्वानांनी धर्माभिमानींना तबलिगी जमातच्या पद्धतीचा अवलंब करण्यास आणि धर्माचा संदेशासह मुस्लिमांपर्यंत पोहोचवण्यास प्रवृत्त केले. त्यांना धर्मग्रंथात सांगितलेल्या मार्गावर परत आणले. इज्जतमास्थळी हजारो स्वयंसेवक काम करत आहेत, तर ट्रॅफिक कंट्रोलसाठी 200 स्वयंसेवक विविध ठिकाणी थांबून कार्यरत आहेत. इज्जतमास्थळी स्वच्छताची विशेष काळजी घेऊन ठिकठिकाणी कचरा जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या होणार समारोप. मंगळवारी जिल्हास्तरीय इज्जतमाचा दुवा होऊन सायंकाळी समारोप होईल, तर सायंकाळी 5 वाजता सामूहिक विवाह सोहळाही संपन्न होणार आहे. उद्या समारोप असल्यानं आणखी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहतील असं सांगण्यात आलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.